मॅच घ्यायला मजा आली. उस्मान गेल्याच्या बाद प्लेयर होते मारणारी, लेकिन काय बोलू. थँक्यू. ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर सपन पटेल या आपल्यासाठी एकनाथ दादा मात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. सपन पटेल याचे आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. खेळ स्टार्ट. पहला चंडू ओ टू कमेंट्री बॉक्स. बाबू शाह के पास चलते. सपवान पटेल आपके लिए 500 रुपये का इनाम है. आपने विकेट हैट्रिक प्राप्त की. हमारे ऑर्गेनाइजर प्रतिनिधि एकनाथ दादा मात्रे साहब पिसार भी इनके ओर से 500 रुपये का इनाम दिया जाएगा. ओ टू कमेंट्री बॉक्स बाबू शाह आणि त्यांच्या समेत आपण इथे बाबू शाह यांच्याकडे बोलूया. तो चलिए तीसरा अंपायर की देखिए बात करेंगे. गेंदबाज के एक्शन के ऊपर है, थ्रो के ऊपर देखिए तीसरे अंपायर यहाँ पर है सचिन सर. मैदान पर या स्क्रीन पर है? स्क्रीन पर चलिए थोड़ा सा रुकना पड़ेगा यहाँ पर, स्क्रीन पर आना पड़ेगा यहाँ पर. तीसरे अंपायर के लिए देखिए अर्धन जट्टी में थोड़ा सा सचिन सर देखिए तीसरे अंपायर लिया गया है तो फिर स्क्रीन पर यहाँ पर महागुरु सर देखिए आयोजन अर्धन जट्टी में निश्चित रूप से यहाँ पर अर्धन जट्टी में देखिए आयोजन करता हूँ यहाँ पर आते हुए यहाँ पर. चलिए मैच ऑन कीजिए यहाँ पर. अगर कुछ एक्शन में शक लगा तो फिर चर्चा होगा, जिक्र होगा, स्क्रीन पर देखिए यहाँ से देखा जाएगा. ओ ये चलिए तीसरा अंपायर लिया गया और उसके बाद देखिए कलाई चलाया. और कहते ना जहाँ उस्मान है तो वहाँ पर अंगद है. अंगद पाटिल आपका स्वागत है. एक रायगढ़ के तेज तरार चेहरीले गेंदबाज है अंगद. अगली मैच में आइए, स्वागत है आपका, तशरीफ रखिए. इनामपुरी के देखिए अच्छी देखिए फ्रेंड सर्कल दोस्ती कहा जाए तो बड़ी मजबूत लीग में एक साथ खेलते रहते हैं. और ये बड़ा मैच है भाई, नो डाउट से संतोष गरज सर दोनों अच्छा तगड़े टीम है. संग्राम 11 देखिए बात करेंगे. मुझे लगता है बैक टू बैक देखिए 2 दिन पीछे जाइए, शायद वो दर्द उनके ऊपर रहेगा. हाँ चाहेंगे भाई जो 2 टूर्नामेंट ट्रॉफी गवाए पालेश्वरी पाले बुद्रुक जहाँ पर सुपर 12 में देखिए, अगर सुपर 8 में देखिए टाइगर नाइट देखिए यहाँ से, लेकिन बहुत सारी देखिए टूर्नामेंट जो उनकी ट्रॉफी हाथ में लगभग है सुपर 10 सुपर 12 सुपर 8 है. लेकिन आज शायद एक अलग अंदाज के साथ मैदान में उतरे हैं बल्लेबाजी के लिए. और सामने भी देखिए बात करेंगे उतनी अच्छी टीम ग्रामीण क्रिकेट की बात करेंगे, खास करके संग्राम 11 देखिए नितलेश टीम और उसके साथ है स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स है पेटाली टीम है. कौशल जैसे क्या राइजिंग स्टार देखिए बात करेंगे, राजेश जैसे अच्छा पेनी सर है, हेमंत केनी, ऋतिक केनी, परेश है, भरपाई है भाई दोनों टीम के अंदर देखिए बहुत बढ़िया. यहाँ से अंदर के इनको लेके आए थे, थोड़ा सा अपील देखिए तेज था यहाँ पर. जावेद परिसर देखिए लेग बाई से एक रन आता है यहाँ पर. मोहन पाटिल सर स्वागत है आपका. एक लेजेंड देखिए आवाज है. और इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे संतोष सर जिक्र यहाँ पर हर खिलाड़ी करते जा रहे हैं. हम क्या जिक्र करें, कहते ना इतिहास गवाह है. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 8 रन. क्या मुकाबला बना पिछला मुकाबला. संतोष सर मुझे लगता है अभी आधा घंटे के अंदर ये मैदान एकदम से पैक हो जाएगा, आपको कहीं भी खाली नहीं दिखेगा, दर्शक ही दर्शक. और ये चलिए हेलीकॉप्टर उड़ाई फील्डर से एफर्ट बड़ा अच्छा था यहाँ पर. कौशल केनी देखिए बात करेंगे और इनका नाम देखिए संतोष सर आपके भांजे हैं लेकिन ये ग्लेन मैक्सवेल हैं, पता है आपको. बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी और उनकी देखिए पिताश्री के नाम से टीम देखिए मैदान पर उतरी. यहाँ पर स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली टीम है, बड़ा अच्छा रहा पालीश्री पाले बुद्रुक में भी. और यहाँ पर पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट हुआ है. पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ पर 9 रन बना है. तरी ते लकी ड्रॉ इथे ओपन केले जाणार आहे. अभिक्षण मादे यांना इथे आमंत्रित करण्यात आलेले रमेश मादे साहेबांच्या वतीने लकी ड्रॉ बघा. वयोगट 15 ते 16 वर्षाखालील जी लहान मुलं जी आहेत बघा त्यांनी जे कुपन निश्चित स्वरूपात आता त्यांच्या नावाने जे कुपन इथे बंद लिफाफ्यामध्ये आहे त्याचा उलगडा इथे केला जाणार आहे. आणि लकी ड्रॉ विजेत्याला मात्र आमच्या जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे कमिटीच्या वतीने ते स्पोर्ट्स सायकल इथे दिली जाणार आहे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिचे पुरस्कर्ते आहेत माजी सरपंच संतोष शेट मात्रे आणि उद्योजक रमेश शेट मात्रे साहेब. या लकी ड्रॉ इथे केली जाईल. लगेच सामन्याकडे सुद्धा आपण बोलणार आहोत. चला ओव्हर टू कमेंट्री बॉक्स बाबू शाह आणि त्यांच्या समवेत संतोष गरत पेठ यांच्याकडे आपण बोलूया. चलिए बहुत बढ़िया देखिए इस टूर्नामेंट में देखिए लकी ड्रॉ आप देख सकते हो यहाँ पर से. और खास करके देखिए बात करेंगे 4 व्हीलर से महागुरु सर इस वक्त देखिए बात करेंगे आईएसपीएल का देखिए फाइनल मुकाबला चल रहा है
और उतनी बड़ी देखिए ग्रामीण का यहाँ पर हंगामा चल रहा है। वही ग्रामीण के खिलाड़ी आज वंडर बॉय आकाश तारेकर देखिए अर्धशतक, रजत मुंडे देखिए संघर्ष कर रहे हैं, छक्के की बारिश कर रहे हैं रजत मुंडे और योगेश पेनकर। तो यहाँ देखिए बात करेंगे संग्राम 11 नितलेश टीम है, शैलेश दादा पाव से देखिए बात करेंगे, सचिन सेठ पाटिल भाया सेठ है, संग्राम 11 कहा जाए तो कहीं उनके समर्थक भी जुड़े थे। दूसरी तरफ देखिए बात करेंगे यहाँ से पिटाली टीम है, एक बढ़िया प्रतियोगिता देखिए देखने को मिला निश्चित रूप से। तर अभिषेक मादी यांच्या शुभ हस्ते इथे ड्रॉ संपन्न केली जात आहे। लकी ड्रॉ ओटू कमेंट्री बॉक्स। तो चलिए गेंदबाज और इस बार देखिए ऊंचाई लिए लंबाई की कमी यहाँ पर राहुल काटेट के यहाँ से बड़ा बिग विकेट यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर कैच लेते हुए, और कैच किसने लिया भाई हेमंत के ने। देखिए आज भी मात देते हैं, लेजेंड है लेकिन फिटनेस देखिए कितना अच्छा है, और जब ये टीमें छोड़ जाते हैं इनकी स्ट्रेंथ ताकत मजबूत हो जाती है। तर इथे लकी ड्रॉचा विजेता ठरलेला आहे अन्वित सुनीत पाटील, सुनील पाटील यांचा सुपुत्र अन्वित लकी ड्रॉचा विजेता ठरलेला बघा। इथे तुम्ही उपस्थित असाल तरच तुम्हाला हे पारितोषिक दिले जाणार आहे। चला या अन्वित सुनील पाटील ठरतो या लकी ड्रॉचा मानकरी। वय वर्षे 15-16 वर्षाखालील खऱ्या अर्थाने बघा लहान जे आमची लहान जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र ही संधी उपलब्ध झालेली आहे। हो टू कमेंट्री बॉक्स बाबूशाह। तो चलिए बात करेंगे तेजस त्रिभंग केनी शब्द की बात करेंगे, पिताश्री के नाम से एक बड़ा अच्छा बिग शो विशाल दादा केनी लीजिए, संदीप दादा लीजिए लेजेंड पिठा लिखा जाए तो जहाँ क्रिकेट देखिए यहाँ पर इतना अच्छा बनाए हैं उन्होंने। यहाँ पर अभी देखिए बहुत युवा खिलाड़ी भी संतोष सर देखिए तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा जो मैंने जिक्र किया यहाँ पर तेजस दादा की नहीं, विशाल दादा की नहीं, संदीप दादा की नहीं, और भी देखिए उस टीम में लेजेंड। आप जुड़ोगे जब सेकंड इनिंग में मुझसे ज़्यादा अनुभव संतोष सर आपको है, बचपन से आप देखते आ रहे हो पिटाली टीम है और पिटाली टीम कैसे तैयार हुई है। लेकिन संग्राम 11 कहा जाए तो निश्चित से अभी अभी ये टीम खिलाड़ी हैं उसमें अनुभव बहुत सालों से। राहुल देखिए प्रमोद लीजिए, लेकिन ओमकार पाटिल लेके बल्लेबाजी के लिए उतरे हैं। खास करके ये पूरी इनिंग में कहीं भी 2 छक्का लगाते हैं ना, एक अच्छी स्टाइलिश खिलाड़ी देखिए अशोक दरे जिनकी तरफ से 2000 कैश प्राइज। अशोक दरे देखिए बात करेंगे एक स्टाइलिश खिलाड़ी ओमकार पाटिल की बल्लेबाजी के लिए पूरी इनिंग में 2 छक्का भी लगाते हैं तो 2000। प्रतीक सांगड़े देखिए ये फॉर्म को तलाश कर रहे थे और आज मुझे लगता है लय में है लेकिन एलिवेशन नहीं मिला भाई। यहाँ से कही थी ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और प्रतीक सांगड़े का देखिए छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में थोड़ा सा एलिवेशन कम था। तर अन्वित सुनील पाटील ठरतो लकी ड्रॉचा मानकरी। स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे, उद्योजक रमेश मात्रे यांनी पुरस्कृत केलेले आपण स्पोर्ट्स सायकल। अन्वित तू लकी ड्रॉचा विजेता ठरलेला आहे, कसं वाटतं तुला? खूप छान वाटते। इथे या मैदानामध्ये आल्यानंतर आजूबाजूला तू खऱ्या अर्थाने मैदानाच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेतो असतास, क्रिकेटचा आनंद घेतो, चांगला आनंद घेतला क्रिकेटचा, आणि इथे मात्र प्रत्येक दिवशी तू उपस्थित राहणार आहेस। चला अन्वितचं अभिनंदन। हो टू कमेंट्री बॉक्स बाबूशाह। तो चलिए बात कर लेंगे यहाँ पर से विकेट गिरा देखिए प्रतीक सांगड़े, राहुल काटे यहाँ से, और अब बल्लेबाजी में देखिए साहिल दरे और ओमकार पाटिल। साहिल स्ट्राइक पर है और आते आते देखिए यहाँ से बड़ा हिट खेलने गए थे, मिड ऑफ नहीं था, अंदर है। संतोष सर मुश्किल बन सकता था, लेने का देना पड़ गया। 2 रन यहाँ पर आता हुआ और 2 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ पर 12 रन यहाँ पर। कहते ना सफलता भी उसी का तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। पिछली मैच में हमने देखे उस्मान के आउट होने के बाद 5 विकेट लगातार गिरे, लेकिन अली पटेल ने संभाले और उनके साथ आकिब ने अच्छा साझेदारी निभाई। यहाँ पर देखिए बात करेंगे उसी तरह के 2 विकेट गंवाने के साथ साथ टीम का स्कोर 2 ओवर खेला कंप्लीट हुआ 12 रन। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहां से 12 रन से, और संतोष सर देखिए बात ही छिड़े, सफलता भी उसी की तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। लेकिन यही ओमकार पाटिल है पूरी सीजन में देखिए आतंक मचाए हैं। टाइगर की नाइट में देखिए क्या बल्लेबाजी किए थे, और इनकी अब बैटिंग है के ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा। यहाँ पर संग्राम 11 नितलेश टीम देखिए, और वही देखिए गेंदबाजी की बात कर लेंगे तो यहाँ से
श्रीधर केनी देखिए गेंदबाजी करते हुए यहाँ पर दोनों टीम के अंदर बात करेंगे ना संतोष सर, एक चीज की कमी है जहाँ संग्राम 11 नीतीश टीम इसमें काफी युवा है, अभी ये टीम तैयार हुई है। अगर वहीं बात करेंगे ना यहाँ पर स्वर्गीय महादेव काका विकास फुट पेटाली टीम, ये एकदम सेट टीम है, अनुभव टीम है, यानी लंबी समय से ये टीम खेलते आ रहे हैं एक साथ, तो तजुर्बा अनुभव थोड़ा रहेगा। हेमंत केनी जैसे खिलाड़ी हैं उस टीम में, एक अच्छा लेजेंड अनुभव देखिए यहाँ से। और इस वक्त देखिए इस दौर में देखिए संग्राम 11 भी अच्छी खेल रहे हैं, बड़ी बड़े दिग्गजों टीम को भी बाहर निकालने की ताकत रखते हैं। साहिल देखिए, ओ ये चलिए यहाँ पर यही बात कर रहे थे भाई, एक तरफ अनुभव एक्सप्रेस है, दूसरी तरफ है एक युवा टैलेंट देखिए यहाँ पर साहिल धरे का विकेट गिरता हुआ। कठिन बनेगा यहाँ पर क्योंकि साझेदारी नहीं बन पा रहा है यहाँ से। तरी ती बाग 11 तलोजा क्रिकेट संघाचा एक आक्रमक गोलंदाज ज्यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली, सपवान पटेल आपण इथे उपस्थित असाल तर एकनाथ दादा म्हात्रे, आमचे एकनाथ म्हात्रे पिसारेबे यांच्या वतीने तुमच्यासाठी 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचे आहे। यानंतरची लढत असेल ओवे कॅम्प विपक्ष सांगडे, या दोन्ही संघातील संघनायकांनी लगेचच रिपोर्टिंगसाठी संपर्क साधावा। संग्राम 11 जानुमान नितलस क्रिकेट संघ मैदानामध्ये खऱ्या अर्थाने ते फलंदाजी करतो। संघाला नेहमी लीड करणारे आदरणीय शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपणही व्यासपीठावर यावं। सचिन दादा पाटील अर्थात भायाशे तोंडरे आपणही व्यासपीठावर यावं। महागुरु सर बात करेंगे। और ये चलिए भाई ऊंचाई ली और लंबाई भी आता हुआ, जिंदा रहने के लिए तेरी कसम है, एक मुलाकात जरूरी है सनम है, क्योंकि उलझन बहुत था संतोष सर है, सुलझाऊं कैसे, और यहाँ पर एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए एक साझेदारी बनाए कैसे। अतुल काठे देखिए यहाँ से, ये भी देखिए कि युवा है भाई, एकदम राइजिंग स्टार है गेंदबाजी में, जिसका बोलबाला बल्लेबाजी में देखिए हाथ खोला, छक्के के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा है 19 रन यहाँ पर। अतुल काठे देखिए यहां से लगातार इन्हें बल्लेबाजी में प्रमोट किया जा रहा है, जिसके कारण और उसके बाद विकेट डायरेक्ट देखिए जड़ में डालते हुए यही बात की संतोष सर है कि युवा है, जोश है, जज्बा है, जुनून है, लेकिन अनुभव की कमी है। एक्सप्रेसिव बेस्ट टीचर अनुभव है। महागुरु सर हमारे एमडी सर हमेशा कहते हैं कि अनुभव एक्सप्रेस आपको क्या फायदेमंद साबित हो सकता है। महागुरु सर क्या कहना चाहोगे, जिससे छक्का लगा अतुल काठे का विकेट गिरा? नहीं बिल्कुल बाबूशाह, आपके बात से हम पूरी तरह से सहमत हो। बिल्कुल आपने कहा कि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु माना जाता है, और अपने अनुभव का इस्तेमाल इस विकेट के ऊपर ये गेंदबाज के माध्यम से सभी तमाम दर्शकों को देखने मिल रहा है। और टू बाबूशाह बहुत बढ़िया। देखिए महागुरु सर कहते ना ऊंचाई तक यूं नहीं पहुंचते हैं, अगर ये टूर्नामेंट का देखिए लेवल ऊंचाई तक पहुंचा है ना, मेहनत है और धन के साथ अच्छा मन भी है भाई। आज हर कप्तान देखिए खुलकर जिक्र कर रहे हैं, हम भी देखिए शाम से जब आए दिल गार्डन हो गया, और इसलिए देखिए ये मुकाबला कोई हारना पसंद नहीं करेगा, कोई इस टूर्नामेंट से देखिए तुरंत बाहर होना पसंद नहीं करेगा। और अनुभव देखिए एक्सपीरियंस की कहीं ना कहीं कमी पड़ रही है। जो पिछली मैच में महागुरु सर हमने देखा, अलीफ पटेल ने देखिए अनुभव का इस्तेमाल किया, उन्हें पता था अगर मैं आखिरी समय तक रहूंगा तो 8वां 10वां नंबर का बल्लेबाज को लेकर भलाई मैच को जिताऊं या ना जिताऊं, लेकिन नजदीक लेकर जाऊंगा, तो वो उनका कामयाब बना। यहां से लेकिन यहाँ देखिए नीतीश टीम के लिए अनुभव एक्सप्रेस ओमकार देखिए एक इतनी अच्छे बल्लेबाज हैं, लेकिन उन्हें स्ट्राइक नहीं मिल पा रहा है। फिर दबाव उनके ऊपर 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, और 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन। कहते ना विरासत से तय नहीं होंगे सियासत की फैसले, उड़ान ही तय करेगी कि आसमां किसकी होगी। और अभी तक देखिए बात करेंगे यहाँ पर पेटालिटी में बड़ा अच्छा गेंदबाजी, क्योंकि 3 ओवर का खेल कंप्लीट, पहला ओवर में 8, सेकेंड ओवर में 3 और थर्ड ओवर में देखिए 7, और बल्लेबाजी में अब दिनेश पाउच से आए हैं और ओमकार पाटिल। अब बहुत कुछ महागुरु सर निर्भर करेगा ओमकार पाटिल के बल्लेबाजी में। वो मुकाबला भूला नहीं है जब टाइगर नाइट में मैं फर्स्ट नाइट जुड़ा था, ये टीम जुड़ी थी, जब पल्ले टीम के सामने देखिए 3 ओवर में जहां ये टीम देखिए 28 रन बनाए थे, और उसके बाद देखिए टीम 60 के ऊपर पहुंचे थे, और ओमकार की बल्लेबाजी वहां पर। बिल्कुल बाबूशाह, यदि ओमकार पाटिल की यदि बात करें तो इनके पास क्षमता है, बड़े बड़े स्ट्रोक के लिए खिलाड़ी जाना जाता है। हमेशा प्रतियोगिता में हम देखते हैं कि ओमकार जब तक मैदान में, बिल्कुल उनके कप्तान ने बिल्कुल निश्चित रूप से कप्तान की निगाह इस बल्लेबाज के ऊपर होगी।
महागुरु सर संकट मोचक बल्लेबाज है, अब सब कुछ इसके ऊपर दाव है। अगर यहाँ पर अक्षय केनी देखिए भाई, इनकी इतिहास देख लीजिए भाई, 12 गेंद डॉट डालने वाले गेंदबाज है भाई। बहुत बढ़िया देखिए यहाँ से लाजवाब जहाँ मैटन ऊपर डालने का, उसके बाद है सेकेंड स्पेल में भी देखिए 5 गेंद डॉट है, निकालने पाले यहाँ पर दिनेश पाउसे। हाँ ये काम करेंगे मेरे हिसाब से बेहतर है इनकी रोल, लेकिन सब ओमकार को थोड़ा सा जोखिम लेना पड़ेगा। कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो, कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो, कामयाबी भी खुद आपके कदम चुमेगी। थोड़ा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। हमारे पीछे पवार देखिए, देख सकते हैं पवार द पवार है पिसारवे के लिए हमेशा पीछे लीजिए, शैलेश लीजिए। अब ओमकार देखिए यहाँ से बड़ी मछली, ओ बाल बाल बचे। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। 6 रन आता हुआ, नहीं रिस्क लेना जरूरी था महागुरु सर। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। ये टूर्नामेंट की देखिए अनाउंसमेंट हुआ, बहुत बड़ा रिस्क था भाई, जहाँ 25,000 2 लाख 4 व्हीलर देखिए एंट्री। लेकिन आज भी देखिए मुझे करण धुले देखिए, जोएल लीजिए, सरोली भिवंडी से कि दादा आम्हाला एंट्री भेटेल काय, मैं बोला वेल आता झाला दादा। चलिए अब समय बहुत हो गया, अब पहले अगर बोलते तो कुछ हो सकता था। और उसके साथ ओनली देखिए रायगढ़ की टीम ली गई है। मुझे लगता है पहली मर्तबा 4 व्हीलर, अच्छी सोच है कि पहले घर के आदमी को खाने दीजिए। आने वाला साल मुझे लगता है थोड़ा कुछ बदलाव देखने को मिलेगा। जो टीम इच्छा जीता है मुझे लगता है दादा शायद वो कुछ सपना पूरा करेंगे, क्योंकि पहले साल देखिए पहला मतलब इससे पहले भी देखिए प्रतियोगिता बहुत अच्छा खेला गया है। लेकिन जो 4 व्हीलर्स है उसके साथ तो 2 व्हीलर बात करेंगे, 2 बाइक है और मैदान के देखिए लोग अंतरराष्ट्रीय। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 28 रन बनाए। अब दिनेश पाउ से देखिए एक एक्सप्रेस अनुभव है, विकास पाउ से भी देखिए नीचे आकर बड़ा हिट खेलते हैं। थोड़ा कुणाल की मुझे लगता है यहाँ पर टीम में कमी पड़ रही है कहीं ना कहीं यहाँ पर। दूसरे के लिए ओमकार देखिए कितना तेजी से भागता हुआ, ओमकार का जय जयकार। संतोष सर ये ओमकार नाम के पीछे ही कुछ है मुझे लगता है, चाहे आप मुरबी के ले लीजिए, चाहे आप कारगिल के ले लीजिए, चाहे इस वक्त ओमकार ले लीजिए, चाहे बहुत सारे टीमें। और ये क्या करने चले गए दिनेश पाउसे भाई, ज्यादातर ये करते नहीं है ऐसा कि देखिए सामने आपका बैटर कौन है, यही बात कर रहे थे। ओमकार का इस्तेमाल अच्छी तरह से नहीं हो पा रहा है, लेकिन दिनेश पाउसे का यही सोचता है कि रिस्क लिया जाए, क्योंकि स्ट्राइक तो होने शायद यही सोचता है ओमकार को दिया जाए। 4 ओवर कंप्लीट है और 4 ओवर के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 30 रन बना है। अगर 45-50 के आसपास भी पहुंच गए ना संतोष सर, पिछला मैच भला ही यहाँ पर तलुजा टीम ने जीता, लेकिन तिमोड़ी टीम ने कुछ छोड़ कर गया इस मैच में कि आप संघर्ष कर सकते हो, सेकेंड इनिंग में सामने वाली टीम के ऊपर दबाव डाल सकते हो विकेट लेने के साथ साथ है। तो 45-50 तक पहुंचते हैं ना, फिर एक फाइट कर सकते हैं गेंदबाजी से, लेकिन से ये आने वाला वक्त बताएगा। रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, लेकिन फिर भी वो मंजिल पा लेता है जो कभी हार नहीं मानता। और इस साल देखिए विकास स्पोर्ट देखिए पेटाली टीम कहा जाए तो बड़ा इन्फॉर्म टीम है। बाइकर में ऋतिक देखिए किरोली नाइट पर रहे और कौशल के बल्लेबाजी देखिए मुझे बहुत प्रभावित किया। धानसर के मैदान लीजिए, वल्लभ लीजिए, पालेश्वरी लीजिए और उसके साथ राजेश केने लीजिए आखिरी में, और परेश वाडा फिनिश है। और माइकल वेवन की याद दिलाई उनके, मैं उस दिन जैसे जिक्र किया और उन्होंने 2 छक्का लगा कर मैच को फिनिश किया। पालेश्वरी पाले बद्रंग भाई ये चलिए, ये अगर विकेट हुआ तो मैं कहूंगा मैच का बड़ा टिकट। क्या छुटा था भाई, क्या छुटा था, जान हलक में आ गई थी देवेश देवा यहाँ से। और अब तो ये पुकार रहे होंगे देवा रे देवा, बच गए भाई। अब ओमकार का विकेट देखिए गिरता हुआ यहाँ से। संग्राम 11 नितलेश टीम देखिए और इस वक्त देखिए मैदान पर आ रहे हैं। ओ लम्हा ओ मंजर संतोष सर आप भी भूले नहीं होंगे, जहां पूरी टीम ने सेलिब्रेशन मनाए थे और खुशियों के आंसू बहाए थे। विकास पाउसे का खास करके 3 छक्का, जब 3 गेंद पर 16 की जरूरत थी। और वाडा फिनिश स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड़ने के मैदान के ऊपर बिग शो में क्या बैटिंग किया था भाई। और टीम वहां पर चैंपियन बने थे, कैडेश वागिलवाड़ा टीम को शिकस्त दिया था भाई, दागते जोई टीम को भी पीछे मुड़कर नहीं देखा था। बोरतुल नाइट देखिए बहुत सारी टूर्नामेंट देखिए वो जीतते गए, लेकिन मैं कहूंगा उससे कहीं ज्यादा उन्होंने सुपर 8, सुपर 10, सुपर 12 गवाए।
15 देखिए यहाँ पर जानकारी देते हुए यहाँ से 12 खिलाड़ी। हाँ, विकास पाव से देखिए यहाँ पर है, मुझे ये समझ में नहीं आता इन्हें इतना लेट क्यों उतारा जाता है। जो सीजन की शुरुआत में आपको चैंपियन बनाने में सबसे बड़ी किरदार रही, और कहते हैं ना, आपकी अनमोल रतन को इतनी भी छुपा कर मत रखो कि अनमोल के जगह सिर पे मूल्य बनकर रह जाए भाई। शायद मुझे लगता है 1.5 ओवर के लिए इन्हें रखा जाता है, लेकिन थोड़ा ऊपर और इस्तेमाल कर सकते थे। बिल्कुल बिल्कुल बाबू शाह, आपके बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ कि विकास पाउशे को जल्द मौका देना चाहिए। 4 नंबर के लिए उनके एक दो बार बिल्कुल मौका देना चाहिए। क्षमता है बड़े बड़े स्ट्रोक खेलने की। हमारे मधुकर दादा के नहीं देखिए, हर टूर्नामेंट में हम देखते हैं, क्योंकि यजमानी इनकी बड़ी अच्छी रहती है, मेहमान नवाजी, इसलिए देखिए बात करेंगे जो बेहतर काम कर रहा है उसे थोड़ा बेहतर ऊपर उतारिए। लेकिन कभी कभी होता है महागुरु सर, टीम का मैनेजमेंट, टीम का कप्तान, और भलाई ग्रामीण टीम में कप्तान एक टॉर्च उड़ाने के लिए जाता है, लेकिन पूरी टीम का सलाह रहता है और पर्दे के पीछे भी कहीं रहते हैं। जैसे अपने शैलेश दादा पहुंचाए, दर्शन दादा लीजिए, कैलाश दादा चौधरी लीजिए, शरद दादा पौसे लीजिए, धर्मा दादा पौसे लीजिए, टीम के पीछे देखिए बहुत है। ड्राइव देखिए यहाँ पर करते हुए विकास पाउसे 1 रन लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे, नहीं ये देखिए दिनेश पाउसे तो रिस्क लेने वाले थे भाई, और रन आउट होते हुए यहाँ से विकास पाउसे देखिए बड़ा हिट का तलाश करें, लेकिन कोई मौका नहीं दे रहे। टीम का स्कोर है 35 रन बनाए, लेकिन गेंद इस ओवर के जतिन गुंडली कितनी बची यहाँ से? 2 गेंद बचा है यहाँ पर। महागुरु सर ये 2 गेंद के ऊपर 2 बार ट्राई कर सकते हैं, जिससे कहते हैं ना, खुद को मेहनत में ट्राई करो, अरे कोशिश 1 बार नहीं 2 ही बार करो, और कामयाबी भी खुद आपका कदम चूमेगा। थोड़ा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। जनमान सांगडे क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे बघा। इथे ओवेगाम क्रिकेट संघ उपस्थित आहे। सांगडे क्रिकेट संघाला मात्र आता शेवटचा पुकार असेल। चलिए बात करेंगे सांगड़े टीम के कप्तान जगह, यही गलती तो यहाँ होती है आराध्या तेंबुड़े टीम से। पहला रन लेंगे क्या, दूसरे के लिए जाना चाहेंगे, और दूसरे के लिए भी देखिए भागते हुए, और इस बार दूसरा कंप्लीट होता हुआ यहाँ से। चला सांगडे संघाचे कर्णधार वेल घेऊ नका, इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल, जसं सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडेल। बघा आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी गोरक्षनाथ माते यांनी जाहीर केलेले आहे, सांगडे क्रिकेट संघ जर तुम्ही आता सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी आले नाहीये तर नाणेफेकीचा कौल आपल्या विरोधातील संघाला दिले जाणार आहे। महागुरु सर मेरे हिसाब से चौथा मैच आपको खेलना है तो पहुंच जाना चाहिए। समझ सकते हैं रास्ते में आजकल ट्रैफिक बड़ी रहती है, और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 38 रन की बात करेंगे, 39 के टारगेट है। और जो टॉच की बात कर रहे थे और महाराष्ट्र की हमने बात बताई, इसलिए देखिए रास्ते के काम बड़ी तेजी से चल रही है, खास करके ट्रैफिक की वजह से। हाथी के 2 पैर से निकल जाना आसान है, लेकिन ट्रैफिक से मुंबई में निकलना इतना आसान नहीं है, और जिसके लिए बड़ी तेजी से काम चल रही है। चलेंगे यहाँ पर हम महागुरु सर टॉच की तरफ अगला मैच की, लेकिन टारगेट की बात करेंगे, छोटा सा टारगेट है 39 की जरूरत है, लेकिन संतोष गरज सर एक लेजेंड कमेंटेटर जुड़ रहे हैं, जिस आवाज ने इस सीजन में देखे बड़ा अच्छा दिल जीता है सबका। तर थँक्स बाबूशाह। जनमान सांगडे क्रिकेट संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधावा। वोवे कॅम्प क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे, आणि आताच आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी गोरक्षनाथ मात्रे पिसारवे यांनी ते आम्हाला सूचित केलेले आहे। या स्पर्धेचे नियम आले आहे, दोन्ही क्रिकेट संघांना मात्र सत्र संपण्यापूर्वी नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या सत्राला ज्यावेळेस सुरुवात होईल आणि विकेट खेळपट्टीवर पहिला चेंडू फेकला गेला की समजा जो संघ गैरहजर असेल त्याच्या विरोधात नाणेफेकीचा कौल जातो, आणि जो संघ नाणेफेकीसाठी उपस्थित असतो त्या संघाला आम्ही नाणेफेक विजेता संघ म्हणून ते घोषित करतो। जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने एक नम्र विनंती आहे, रस्त्यावर ज्याने ज्याने गाड्या पार केलेल्या आहेत बघा, कृपया तिथून आपण लगेचच बाजूला घ्याव्या, कारण ती जागा मात्र येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे। हॅलो, धन्यवाद माधू गडगे सर। जाऊया मॅचकडे, जिथे तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे। विपक्षी टीम आपण पाहिली तर पहिल्यांदा बॅटिंग केली संग्राम 11 नितलस टीमने। अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजांनी अगदी प्रेशर टाकत रोखून धरलं, ते मात्र 38 धावसंख्येवरती, आणि 39 धावसंख्येचं टार्गेट असताना आता मात्र स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट पेठाला टीम आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल।
ज्यांच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही तेवढाच चांगला समतोल आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने यावर्षी. आणि तोच संघ मात्र आज 39 धावसंख्येचं टार्गेट असताना संग्राम 11 नितलस टीमला मात्र इथून या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये अगदी आपण पाहिलं तर प्रेशर आणणारी गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या मॅचपासून आपण पाहिलं तर पहिल्याच मॅचमध्ये अगदी फक्त 13 धावसंख्येवर टीम घोट संघ रोखला गेला होता आणि त्यामध्ये गोलंदाजी करत असताना रोहिंजन टीमने अगदी जबरदस्त गोलंदाजी साधली होती. आणि दुसऱ्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर 55 धावांचं टार्गेट तलोदा टीमसमोर होतं आणि त्यामध्येही टेंबर टीमने केलेली गोलंदाजी, शेवटच्या क्षणाला आलेली फलंदाजी, त्यामध्ये मात्र 4 चेंडू राखून टीम भाग घेऊन तलोदा संघाने विजय प्रस्थापित केला. तरुणीची सुरुवात श्रद्धांजली चषक संतोष गरज सर आपण जर इथे विजय बघितलं तर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, रमेश शेठ म्हात्रे उद्योजक यांच्या संकल्पनेतून जरी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली असली तरी या स्पर्धेसाठी आपण पाहतो शैलेश म्हात्रे, धनेश ॲडव्होकेट धनेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, नकुल पाटील, राकेश पाटील, त्याचबरोबर JD पाटील, कैलास दवणे, गोरक्षनाथ म्हात्रे, अजय पवार, रोशन म्हात्रे, विवेक म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, रोनित म्हात्रे, यश म्हात्रे, आदित्य पवार यांची खूप मेहनत आपल्याला बघायला मिळतो. व्यासपीठावर ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. माजी सरपंच सरपंच म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आदरणीय अभिक शेठ म्हात्रे, राजेश शेठ म्हात्रे, संजय म्हात्रे, संपूर्ण बघा आमची कमिटी आहे. अरुण म्हात्रे आहेत, दर्शनदादा म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि ही आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो की पिसारवे गावाची एकता, एक संघ, सर्व आमची सहकारी खऱ्या अर्थाने आहे या व्यासपीठावर आम्हाला बघायला मिळतात. ओर टू कमेंट्री बॉक्स संतोष घरत. थँक्यू गडगे सर. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र सुरुवातीचं षटक घेऊन असताना गोलंदाज अतुल काटे आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाजीमध्ये प्रथमेश केणी ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉल डिलिव्हर केला जात आहे. पहिल्याच बॉलवरती क्लासिकल स्ट्रोक ऑन द राईज केला आहे. इनसाइड आउट, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरीचा कॉल दिला आहे आणि 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. नजरेने इशारा केला खरं तर ऋतिकने आणि लगेचच मात्र धाव घेतली प्रथमेश केणीने आणि चांगली जोडी जमले. गेल्या 2-3 वर्षाचा आपण विचार केला ट्वेटाला टीमचा तर या संघाच्या माध्यमातून ओपनिंग पेअर अतिशय चांगली दमदार फलंदाजी आत्तापर्यंत दाखवली आहे. त्याचबरोबर प्रथमेश केणी ज्याचा आपला उल्लेख करावा लागेल, सातत्याने कोऱ्याने धावा करणारा हा फलंदाज पेटाले संघासाठी जबरदस्त कामगिरी करतोय. पुढचा बॉल यावेळेला सुद्धा क्लासिकल स्ट्रोक, उंची गाठली आहे, अंतर गाठता आलं नाही. ओंकारच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिल्या क्रमांकाचा विकेट इथे मात्र पेटाले टीमचा पडतोय. ज्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता होती तसाच प्रकारचा फटका होता, कुठेतरी गाफ शोधायचा होता. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक स्थिती सज्ज होते आणि त्यानंतर मात्र पहिल्या विकेटचं झालेलं पतन आणि सफलता मिळाली आहे गोलंदाज अतुल काटेला. आपण पाहतो खऱ्या अर्थाने संतोष घरत जी स्पर्धेची नियमावली आहे, जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे अतिशय स्ट्रिक्टली नियमावली आहे. यापुढील जी लढत खेळवली जाणार आहे तिची सुरुवात केदारनाथ 11 ओवे कॅम्प विपक्ष जानुमान सांगडे आणि सांगडे क्रिकेट संघ सत्र संपल्यानंतरही इथे वेळेवर उपस्थित राहिलं नाहीये. त्यामुळे इथे नाणेफेकीचा उजवा कौल अर्थात नाणेफेक विजेता संघ म्हणून आपण इथे घोषित करतो ओवे कॅम्प क्रिकेट संघाला आणि त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी जानुमान सांगडे क्रिकेट संघाला प्रथमतः इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संतोष घरत. थँक्यू गडगे सर. संदीप पाटील 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी बढती देण्यात आलेली आहे. आवश्यकता तुम्हाला 39 धावसंख्येच्या आहे तरी सुद्धा अशीच जर गोलंदाजी झाली तर मात्र हा सामना या ठिकाणी नितलस टीमला सुद्धा या ठिकाणी इच्छेची संधी असणार आहे. मात्र मॅचमध्ये गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली झालेली आपण मैदानावरती पाहतोय. अगदी 3 चेंडू फेकलेत, पहिल्या बॉलवरती आली 2 धावा, त्यानंतर विकेट संपन्न झाली आणि लगेचच मात्र पुढचा बॉल डॉट काढलेला आहे. आणि अगदी आपण पाहिलेलं तर ज्या संघांसाठी कॉल केला जातो नाणेफेकीचा, एवढी चांगली स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपल्याला 25,000मध्ये कार जिंकण्याची संधी आहे आणि तिथे सुद्धा आपण इथे कुठेतरी थोडंसं या ठिकाणी खराब क्रिकेट खेळत आहात मैदानावरती. पुढचा बॉल बॅटची कडा जरूर लागली. शॉर्ट पॉईंटला चेंडू फील्ड होत असताना ऋतिक केनी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धाबेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 3 या धावसंख्येवरती.
अगदी आपण पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 39 धाबा करायच्या आहेत. टीम नितलसकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे, मात्र ते सातत्य राखता आलं पाहिजे. सातत्याने गोलंदाजाने मात्र विकेट मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. तिथून मात्र एक तर विकेट मिळवली आहे, मात्र ऋतिक कोहलीसारखा इथे एक चांगला गुणवान खेळाडू पेठाले टीमकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी गेल्या महिन्यात त्याच्या नावावर बाईक आपल्याला पाहायला मिळते. थोडासा या ठिकाणी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला, सफलताही मिळाली आहे गोलंदाजाला. आणि त्याचबरोबर हा चेंडूसुद्धा डॉट येतोय. चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेल्या 5 आणि धाबा आलेले आहेत 3. 39 करायच्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये कोणते प्रेशर न घेता अतुल काठेने मात्र चांगली सुरुवात आत्तापर्यंत या टीमला दाखवून दिलेली आहे. पाहूया फलंदाजीच्या माध्यमातून ऋतिक मात्र ज्याने मात्र अजूनही आपण पाहतो मैदानावरती खातही खोललं नाही, तो मात्र या ठिकाणी पुढील चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ आपल्याला दाखवतोय. पुढचा बॉल, या बॉलवरती इनसाइड आउट जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. टॉपेज लागले, थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. दोनसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा सहजपणे पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अंतिम 1 गडी बाद 5 धाबा स्वर्गीय महादेव काका 11 विकास फोर्ड पेठ अलीमच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली तर नितलस टीमची झाली ती अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धाबा आल्या होत्या आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो 5 धाबा आलेल्या आहेत. आणि कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर नंतर चांगलं षटक फेकलं होतं जरूर, मात्र या पाहूया मैदानावरती अतुल काटेने केलेली सुरुवात नितलस टीमला किटपर्यंत नेऊन सोडते. पण एकीकडे आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये संदीप पाटील आणि ऋतिक केनी जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत या ठिकाणी इथे मात्र पेठाला टीमसुद्धा सुरक्षित असू शकेल हे मात्र दाखवण्याची या ठिकाणी संधी या 2 फलंदाजांना असणार आहे. मात्र पाहूया आतापर्यंत संदीपने 1 धाव काढल्या, त्याचबरोबर ऋतिक केनीने 2 धाबा काढल्या आहेत. इथून पुढे पुढील षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पिसारवे एंडकडून प्रमोद पावसे एक लिजेंड खेळाडू जरूर आहे, ज्याची बॉलिंग ॲक्शन आपण पाहिलं तर अगदी मलिंगा स्टाईल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आमचे जेडी पहा अगदी पूर्ण मैदान कशा प्रकारे मॅच एन्जॉय करत आहेत. व्यासपीठावर त्यांची उपस्थिती नाही, मैदानामध्ये उभं राहून मॅच पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि हेच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि व्यासपीठसुद्धा सजलंय ते मात्र अगदी पूर्ण आयोजक टीम, पडद्यामागचे पडद्यासमोरचे सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. क्लासिकल स्ट्रोक, इनसाइड आउट, चेंडू गेला सीमा पार. इथे मात्र संदीपच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती हा चौकार पाहायला मिळाला, थोडासा बॅकफुटला गेला आणि जागा बनवत इथे मात्र 3 क्षेत्ररक्षण भेदून इथे मात्र बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा बाहेर. चौकाराने धावसंख्या लागली ती मात्र 9 धाबा धावफलकावरती या चौकाराने आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर आजच ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते, त्याची आज अंतिम लढत इथे मात्र या ठिकाणी आज संपन्न होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज प्रमोदचा, समोर पुन्हा एकदा संदीप. थोडासा रिदम चुकलाय जरूर. धावसंख्या 9 वरती आपण पाहतो मैदानामध्ये, तिथे आवश्यकता 39 आहे. अजून 30 धाबांचा पल्ला गाठायचा आहे टीमला. मात्र या परिस्थितीमध्ये कोण गोलंदाज की फलंदाज यावेळेस मैदान गाजवणार, कारण मॅच चांगली आहे आणि कोणताही या ठिकाणी संघ ही मात्र संधी दवडणार नाही, कारण मॅच आणि या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त आयोजन, जबरदस्त पारितोषिकांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा पिसारवे एंडकडून हा बॉल अगदी डिलिव्हर केल्यानंतर लावले, अपील सुद्धा झालं, थोडासा इनरीत लागला होता बॅटचा आणि त्याचमुळे पंचसुद्धा इशारा करतायत की हा फलंदाज या ठिकाणी नक्कीच बॅटकटच्या स्वरूपात धाव ओढली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाते. इथे मात्र 1 गडी बाद 10 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहिलं तर अगदी संयमी खेळ मैदानावरती ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे, जो सातत्याने ओपनिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचा खेळ धुवाधार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जांभळे समोर धावसंख्येला जे या ठिकाणी योगदान द्यायचं ते 39 धावसंख्येचं आहे, ते आपण या ठिकाणी नक्कीच सहजपणे पार करू शकतो. आणि त्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. मात्र दुसऱ्या बाजूने इथे मात्र प्रमोदला सुद्धा कॉन्फिडन्स दाखवावा लागेल की इथून चांगल्या गोलंदाजीने विकेट संपन्न कराव्या लागतील. चान्स होता तो गमावलाय. इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर सिद्धार्थ होता, हाफ चान्स नक्कीच होता, खूप चांगला प्रयत्न होता. ऋतिक केनीची विकेट सुद्धा मिळाली असती, मात्र या ठिकाणी 1 धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहू शकाल आपण 11 धावसंख्या, 1 गडी बाद 1-1-1 अशा प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही षटकामध्ये 3 चेंडू फेकायचे आहेत आणि अजूनही या ठिकाणी मैदानावरती संदीप आणि ऋतिक यांनी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. 39चं टार्गेट अगदी आपण पाहिलं तर तिसरी लढत आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते.
दोन्ही संघांमध्ये चांगला समतोल आत्तापर्यंत दाखवला आहे. मात्र एका बाजूने आपण पाहिलं तर 38 धाबा जोडल्या, 39 करायच्या होत्या. पहिल्या बॉलमध्ये 5 झाल्या होत्या. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहू शकताय आपण गोलंदाज प्रमोदचा हाफ चेंडू टोलाला जरूर, मात्र सरळ क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली आणि झेलही सुटलाय. प्रतीक 2 झेल सोडलेत पहा. दोन्ही फलंदाजाचे एक एक झेल सोडले. ते झेल मात्र आपल्याला नंतरच्या कालामध्ये किती महाग पडतील येणारा काळच सांगू शकेल. मात्र एक धाव जरूर जोडली गेली आहे. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू समाप्त झालेले 4. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रमोद पावशेने केलेले गोलंदाजी, त्याचे प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी खरोखर या ठिकाणी कौतुकास्पद पात्र आहेत. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुमार दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत ब्लॉकखालचे चेंडू फेकले जात आहेत, त्याला प्रत्युत्तर दाखल सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करत असताना इथे मात्र ऋतिकच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 13 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. ISPL जिंकली आहे. ते मात्र गेल्या वर्षी ज्यांचं स्वप्न भंगलं ते मात्र माझी मुंबई या संघाने ISPLची स्पर्धा जिंकलेली आहे. ISPL मध्ये आपण पाहिलं तर माझी मुंबईमध्ये आपल्या आगरी समाजाचे अनेक खेळाडू होते. त्याचबरोबर श्रीनगरमध्ये सुद्धा आपल्या आगरी समाजाच्या आकाश तारेकरने आज 50 कंप्लीट केली होती. पुढचा बॉल प्रमोदचा हलक्या हाताने ढकलत असताना गॅप जरूर शोधलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, फेकणार, तोपर्यंत सिंगल पुन्हा एकदा पूर्ण होते आहे. या सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये धावा आल्या आपण पाहिलं तर 9 धावा आणि 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचले. 1 गडी बाद 14 धावा. अजूनही आपण पाहिलं तर मैदानामध्ये जवळजवळ 25 धावसंख्येची आवश्यकता जरूर आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. चेंडू आणि धावांचं आपण अंतर पाहिलं तर 7चं आहे जरूर. मात्र मैदानामध्ये गोलंदाज काय गोलंदाजी करतात, कुठल्या दर्जाची गोलंदाजी करतात, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी आता मात्र या ठिकाणी वेगळा पवित्रा घेतोय की काय हे सुद्धा आपलं पाहणे गरजेचं आहे. मात्र विकेट घेणं इथलंच टीमसाठी गरजेचं असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने मॅच लवकर फिनिश करायची असेल तर मात्र ऋतिक आणि संदीपला मात्र आता इथून पुढे मोठे फटके केलवावे लागतील. मात्र त्याचबरोबर 18 बॉल 25ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल. तो मात्र पुन्हा एकदा अतुल काटेवरती भरवसा दाखवलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 5 धावा दिल्या, एक गडी बाद केला आणि त्यानंतर दुसरं षटक फेकण्याची कामगिरी अगदी व्यासपीठासमोरून गोलंदाजी करत असताना 20-22 पावलांचा रनअप आहे. अगदी बेधक गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये दाखवली आहे आणि तेच षटक तशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून नितलस टीमला सुद्धा असणार आहे. पुढचा बॉल फेकला जातोय. या बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. त्याचबरोबर चेंडू येईल, फेकतील तोपर्यंत सिंगल संदीपच्या माध्यमातून पूर्ण झाली. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पेटाले टीम अगदी आपण पाहिलं तर मागच्याच महिन्यामध्ये आयोजन दमदार पाहिलं आपण. तेजस केनी असतील, त्याचबरोबर विशाल केनी आणि संदीप केनी असतील, हेमंत केनी, राजेश केनी यांचं खूप मोठं महत्त्वाचं योगदान त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि तो संघ पेटाले संघ आपल्याला मैदानावरती कामगिरी करताना दिसतोय. 15 धावा झाले, थोडीशी चूक झाली आहे. पंधरा धावसंख्या धावफलकावरती आहे. अजूनही आपण पाहिलं तर 24 करायचे आहेत. मॅचमध्ये दोन्ही संघ अजूनही आहेत. पुढचा बॉल चांगला डीवर झाला, इथे मात्र लावडले, अपील झालं. कॉन्फिडंटली अपील जरूर होतं. मात्र मैदानामध्ये आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा पंचांचा इशारा नाही. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो ऋतिकवरती. ऋतिकची विकेट खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. थोडीशी ब्रश झाली असेल कदाचित जमिनीला बॅट्स आणि त्याचमुळे ही अपील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. धावसंख्येवर रोख लावत असताना अजूनही आपण पाहतो 15 धावसंख्या आहे. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. मॅचमध्ये अजूनही संयम, शांतता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही कोणताही संघ मॅचमध्ये इन झालेला नाही. मॅच कोण संघ जिंकेल तेही आपण सांगू शकणार नाहीत, कारण अजूनही बराच कालावधी मॅचमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. अजून ऋतिकच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची आपल्याला गरज असताना या ठिकाणी मोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. कारण ऋतिकचा आपण खेळ पाहिला ना, आतापर्यंत ऋतिकने चेंडू खेळून काढले ते मात्र 6 आणि धाबा केल्यात 5 आणि संघाची धावसंख्या झाली ती मात्र 1 गडी बाद 16 धाबा. अतुल कटेवरती विश्वास दाखवला जरूर. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं ना तर त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 दिल्या आणि याही षटकामध्ये अजूनही 3 चेंडूवरती फक्त 2 धाबा दिलेल्या आहेत. विकेट मात्र त्याला मिळवणं गरजेचं आहे. त्याच कामगिरीसाठी त्याला या ठिकाणी तिसरं षटक लगेचच पाचारण करण्यात आलेलं आहे. पाहूया इतर अजून चेंडू बाकी आहे. संदीप पाटील आणि ऋतिक केनीच्या माध्यमातून
आता मात्र ही छोटीशी भागीदार आपण पाहतो मैदानावरती. प्रथमेश केनीची विकेट गेल्यानंतर अजूनही दोन्ही संघ शांत आहेत, दोन्ही संघांचे पाठीराखेही शांत आहेत. पाहूया मैदानावरती येणाऱ्या काळामध्ये कोणता संघ दाखल होऊ शकतो मॅचमध्ये. अजूनही डॉट चेंडूची सांगता पहा. तिथून मात्र ज्याची गोलंदाजी आपण पाहिली ना तर लाजवाब सातत्य राखले. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 39 धावा करायच्या आहेत, 16 धावसंख्या झालेली आहे. येणाऱ्या चेंडूवरती अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. रनअप्सनुसार ज्या गोलंदाजीने बेधक गोलंदाजीने लाईन लेंथ आपण पाहिली तर अतुल काटेची जबरदस्त आहे. पुढचा बॉल चांगल्या बॅटच्या राडारमध्ये जरूर आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऋतिकचा दुसरीचा प्रयत्न होता जरूर, मात्र एकच धाव. एका धावेने धावफलकावर धावा लागतील. त्या मात्र 17 धावा. या ओव्हरमध्ये मात्र सातत्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या गोलंदाजीमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा आणि त्यानंतर सुद्धा अजूनही आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा. अजूनही त्याच्या 11 बॉलवरती फक्त धावा आपल्या पाहिल्या तर फक्त 8 आलेल्या आहेत. आणि त्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये. ऋतिक केडी सारखा फलंदाज, इनफॉर्म फलंदाज त्याच्या समोर असताना ही गोलंदाजी आपण पाहतोय अतुल काटेची. पुढचा आणि शेवटचा बॉल ऋतिकसाठी आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक जरूर आहे कव्हर क्षेत्रामध्ये. स्वीपर कोरमध्ये हा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जात होता. लगेचच चेंडू फेकला क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र एकाच धाब्यावर रोखले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांमध्ये 18 धावा 6च्या सरासरीने झाल्यात. अजूनही विजयासाठी 12 बॉल 21 धावसंख्येची इथून मात्र आवश्यकता असणार आहे. समीकरण थोडंसं लांबच चाललेलं आहे पेटाले टीमसाठी. मात्र त्यांच्याकडे फलंदाजी आपण पाहिले तर भरपूर बाकी आहे अजूनपर्यंत, कारण एकच फलंदाज बाद झाला आहे. ऋतिक आणि संदीपाई येणाऱ्या अनेक फलंदाजाकडे फार मोठी क्षमता त्यांनी दाखवून दिली या सीझनमध्ये. आणि खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत आपण पाहिले तर पेटाले टीमकडे सुद्धा फलंदाजी चांगली आहे. तर दुसऱ्या बाजूने 12 बॉल 21ची गरज असताना आता थोडासा विचार करावा लागतोय की चौथ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज असेल तो मात्र कमीत कमी 5 ते 6 धावा देईल आणि पुढील षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा ठेवेल का. तो कोण असेल गोलंदाज चौथ्या क्रमांकावर. संग्राम 11 नितलस टीमकडून साहिल दरे आय थिंक या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गावर असणार आहे. तो मात्र पिसार वेयनकडून गोलंदाजी करेल. त्याच्यामध्ये क्षमता असल्या कारणाने त्याला या ठिकाणी गोलंदाजी देण्यात आलेली आहे. मात्र एका बाजूला पेठाले टीम ज्यांच्याकडे क्षमता जरूर आहे, एका बाजूला संदीप आपण पाहतोय त्याने सुद्धा अगदी 8 चेंडूचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक कोट्यामध्ये आपण पाहिल्या तर 8 धावा केलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने ऋतिक केनी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून 6 बॉल खेळले, 6 धावा केलेल्या आहेत. पाहूया मैदानावरती आता या 2 फलंदाजी आणि गोलंदाजीमधल्या संघर्षामध्ये एका बाजूला निदलस आणि दुसऱ्या बाजूला पेटाले टीमच्या या संघर्षामध्ये कोणता संघ सामना जिंकू शकेल आणि कोणता संघ या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने मॅच या ठिकाणी आपल्या बाजूने झुकवेल. तर पाहायचं या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने या साहिल दरीचा कस लागणार जरूर आहे, कारण त्याच्यासोबत ऋतिक केनी जो मात्र या ठिकाणी पेटाले टीमकडून सातत्याने चांगली फलंदाजी आपण करताना पाहिलाय. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी वेगळा प्रयत्न, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. वाईटची एक धाव जोडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावसंख्येवरती. समीकरण बदलेल. 12 बॉल आता 20 धावांची आवश्यकता आहे. या समीकरणामध्ये खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तरी मॅचमध्ये कुठेतरी अजूनही आपण पाहिलं तर एक चांगल्या विश्वासू गोलंदाजी केली आहे नितलस टीमने, कारण 39ची आवश्यकता होती. आपण सुद्धा थोडंसं बाकीत केलं होतं की पेटाल टीम कदाचित लवकर मॅच फिनिश करेल, मात्र गोलंदाजांनी केली सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी आणि त्याला साथ लाभली ती मात्र क्षेत्ररक्षणाची. इथून सुद्धा या ठिकाणी वाईटचा इशारा आला आहे. वेगळा प्रयत्न केला जातो, ऑफस्टिकचे चेंडू फेकले जात आहेत आणि थर्ड अंपायरची सुद्धा मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांनी या विजय पवार या ठिकाणी ऑन स्क्रीन या ठिकाणी जोडले जातील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विजय पवार यांना विनंती असेल. विजय यस आहे तिथे, यस सुनील तांडील सुद्धा आहेत आणि दाहिल तरीचा आपण दरीचा विचार केला तर लगातार 2 वाईट फेकलेल्या आहेत आणि 2 धाबा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय एक्झॅक्टली बॉल कशा प्रकारचा पिचिंग झाला. आउटस्विंगर तर जरूर वाटतोय, मात्र पंचांचा इशारा, यस वाईटचा इशारा आलाय. वाईटची एकदा जोडली जाते धावसंख्येमध्ये. एक रिव्ह्यू येते या ठिकाणी नितलस टीमने आय थिंक घेतला होता, तो संपलेला आहे कारण मॅच अंतिम सत्रामध्ये आलेले आहे. चौथ्या ओव्हरमध्ये कुठेतरी गोलंदाजांनी थोडीशी खराब गोलंदाजीने सुरुवात केली आहे. जी अतुल काटेने गोलंदाजी केली ती प्रमोद पावशीने गोलंदाजी केली ती साहिलला या ठिकाणी जमेल का, कारण 2 चेंडू आतापर्यंत वाईट फेकले, 2 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत. पुढचा बॉल बॅटची कडा. इथे मात्र काय घडलं मैदानामध्ये, राहुल काटे प्रमोद पावशेने
जीवनदान दिलं आणि बॉल गेला सीमा पार, चौकार. कॅच खूप महत्वाची होती, खूप महत्वाची होती. प्रमोद पावशीने पश्चाताप व्यक्त केला की राहुल काटेच्या हातमधून बॉल लगेच स्किड झाला. तो प्रमोदच्या हातामध्ये असं वाटलं की विसावला जाईल का, मात्र प्रमोद पावशीने सुद्धा चुकी केली. ही विकेट सुद्धा महत्वाची होती. 4 धावा तुम्हाला महत्वाच्या होत्या आणि या 4 धावांनी सांघिक कोट्यामध्ये आपण पाहिलं धावसंख्या 24 वरती गेलेली आहे. आता 15ची आवश्यकता आहे. येणाऱ्या भरपूर चेंडूवरती आपण पाहू शकाल जिथून मात्र संघर्ष आता पेठाला टीमचा चालू आहे. संघर्ष वाढलाय तो मात्र नितलस टीमसाठी. या एका चुकीमुळे भरपूर काही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट स्टेट डावचा फटका, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. संदीप कुठेतरी या ठिकाणी माघारी पडला होता, त्यानंतर थ्रो आला खराब. 2 धावा इथेही पूर्ण झाल्या. अधिक चुका आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 2 झेल सोडले, तिसरा झेल सुद्धा का राहुल काटेच्या हातामधून स्किड झाला आणि याही वेळेला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असती, तिथे सुद्धा या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. अगदी आपण पाहिलं तर या 5 ओव्हरमध्ये कोट्यामध्ये आपण पाहिलं तर 4 वेळा चुका झाल्यात निष्ठा टीमकडून आणि त्या कुठेतरी महागात पडल्या त्या टीमला. एका धावेने स्कोअर कार्डवरती धावसंख्या 26 वरती पाहायला मिळते. अजूनही साहिल दरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल, या बॉलवरती ऋतिक केली जीवनदानाचा फायदा. बॉल गेला सीमा पार, षटकार. चुकांमुळे कुठेतरी आपल्याला या ठिकाणी भरपाई करावी लागते, कारण क्षेत्ररक्षण केलेल्या चुका ऋतिक केनीचे 2 झेल आपण सोडले आणि तोच ऋतिक केनी आता इथून मात्र या ठिकाणी कुठेतरी पेठाले टीमची या ठिकाणी नाव जी कुठेतरी कमी पडली होती, कुठेतरी डुबताना वाटली होती, ती या ठिकाणी तरंगत असताना अगदी किनाऱ्यावर लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ऋतिकने 6 बॉलवरती फक्त 6 धावा केल्या होत्या. पुढील 3 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून 1 चौकार, डबल आणि षटकार, म्हणजे 12 धावा 3च बॉलवरती केलेल्या आहेत. मॅच कुठेतरी जवळ येत चालली आहे. सॉरी महादेव काका 11 पेटल टीमसाठी. पुढचा बॉल, चांगला स्ट्रोक. यावेळी सुद्धा दुसऱ्या टप्प्याने बॉल सीमा पार गेलाय. याही वेळेला आलाय चौकार. धावत संख्या अगदी या ठिकाणी समीप येत असताना चौकाराने आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा. आता मात्र 3 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर मागची मॅचची आठवत असेल, जिथे एका ओव्हरमध्ये 32 पाहिजे होत्या. अगदी आपण पाहिलं तर 28 धावा कुठल्या गेल्या होत्या एकाच ओव्हरमध्ये तलोजा टीमकडून आहे. तीच परिस्थिती इथे सुद्धा पाहायला मिळते. साहिल दरत या षटकामध्ये 2 चौकार आले आणि 1 षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. यस, अविक महादेव आपण पाहतोय. अगदी फ्रेंडशिप सर्कल त्यांचं खूप मोठं. सातत्याने मात्र एक जॉलीबॉय म्हणून आमचे मित्र या ठिकाणी आपल्याला सातत्याने क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र खेळ शेवटच्या क्षणाला पकडला गेलाय. आता भरपूर वेळ झाला ह्या जेलसाठी, कारण ऋतिक केनीने मॅच या ठिकाणी पूर्णपणे झोकवली आहे आणि आता आवश्यकता असेल शेवटच्या षटकामध्ये ती मात्र 3 धावांची. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी विकेट गेली जरूर, मात्र या विकेटसाठी खूप उशीर झालेला आहे. ऋतिक केनीला आपण पाहिलं तर मला वाटतं 3 धावांवरती जीवनदान लाभलं आणि नंतर आपण पाहिलं तर चौकार गेला तर 6 धावांवरती जीवनदान लाभलं होतं आणि त्याने त्यामध्ये आत्तापर्यंत 13 धावा ॲड केलेल्या आहेत. आता परेश केनी आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्याकडे सुद्धा एक चांगला हार्ड हिटर म्हणून पेटाल टीमकडून पाहिलं जातं. तोच फलंदाज मैदानामध्ये जाईल. मात्र अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत. आवश्यकता 3ची आहे. कदाचित एका फटक्याचं काम आहे. मात्र या ठिकाणी साहिल दरची गोलंदाजी आपण पाहिली तर आतामध्ये चांगल्या लईमध्ये गोलंदाजी करतो. परेशला मात्र या ठिकाणी कशा प्रकारे चेंडू फेकेल, एखादे विकेट मिळवेल का, ही मॅच पुढील षटकामध्ये जाईल का, हाही तेवढाच मोठा प्रश्न असणार आहे. शेवटचा बॉल या षटकामधला 3 धावांची आवश्यकता असणार आहे. जिथे मात्र 12 बॉल ती 21ची आवश्यकता होती. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. चुकीची केलेली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची न लाभलेली साथ आणि त्याचमुळे या षटकामध्ये 18 धावा. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, थोडासा स्लोअर फेकला आणि त्या बॉलवरती फलंदाज परेशला चकलो. शेवटच्या ओव्हरमध्ये आता मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी आपण पाहिलं तर 6 बॉल 3चं समीकरण होतं, जिथे मात्र 12 बॉल 21च्या समीकरणाला जरूर या ठिकाणी गवसणी घालत असताना ऋतिक केनीने मॅचमध्ये मात्र या ठिकाणी पेठेला टीमला आणून ठेवलंय. आता फिनिश कोण करणार, संदीप की इथून पुढे परेश केनी. येणाऱ्या षटकामध्ये 3 धावांची आवश्यकता.
आपण पाहत आहात श्रद्धांजली चषक 2025च्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने सन्माननीय आयोजक श्री संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे, त्याचबरोबर श्री रमेश शेठ म्हात्रे, प्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबर जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे या आयोजकांचं खऱ्या अर्थाने आयोजन आणि नियोजन लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. कारण या स्पर्धेमध्ये एक मोठं पारितोषिक जरूर आहे, मात्र ज्या प्रकारे स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय मैदानावरती अगदी ड्रेस कोड दिलेला आहे. तो ड्रेस कोड अगदी आपण पाहिला तर हाय क्वालिटीचा आपला ड्रेस कोड प्रत्येक संघाला या ठिकाणी प्रोव्हाइड करताना हे आयोजक मंडळीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या मार्गवरती स्वप्नील गायकवाड 3 धावा रोकायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये पाहूया समोर मात्र संदीप पाटील पहिला बॉल कट केला, स्क्वेअर कटचा पडका, एक धाव तर जोडले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, बॉल मात्र सीमारेषा लगत जाईल तोपर्यंत रोखला गेला, 2 धावा जोडल्या गेल्यात. 1 शॉटचा इशारा आलाय पंच, अचूक लक्ष आहे पंचांचं पहा जावेद परीस सरांचं आणि त्याच मुले इथून मात्र या ठिकाणी 1 शॉटचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. तर मान्यवरांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब यांचं काही क्षणातच श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जरूर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते आहे. आमचे मित्र आपण पाहतोय कालोमजी म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य, यांचं सुद्धा खूप मोठं मोलाचं योगदान आहे स्पर्धेमध्ये आहे. ते मात्र या ठिकाणी टेनिस cricket.in माध्यमातून शॉर्ट रनचं या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारे या ठिकाणी पंचांचं अचूक लक्ष होतं. धावा 1 किंवा 2 जोडल्या जातील आपल्यापर्यंत, आम्ही लवकरच पोहोचू कारण 39ची आवश्यकता आहे. वन शॉटचा इशारा आलेला आहे. पंच सुनील तांडे सर होते. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही. त्रयस्थ पंच आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, त्याच ऑफिशियली पंच म्हणून या ठिकाणी आपण या पंचांना आपण पाहतोय. बघा तत्पर की विशेष निवेदन आहे. रस्त्यावर ज्याने जी रिक्षा आहे बघा, ऑटो रिक्षा कृपया आपण बाजूला घ्यायची आहे. आणि आमच्या स्टेजच्या समोर बघा उजव्या बाजूच्या सेक्शनमध्ये ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत, 2 व्हीलर्स आहेत, ऑटो रिक्षा आहेत, कृपया लगेचच आपण त्या बाजूला घ्यायच्या आहेत. अपील झालं होतं आणि इथे काय घडलं मैदानामध्ये. यस, पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. तर माजी उपसरपंच गुरुनाथ म्हात्रे, आपल्या समोर जी रिक्षा आहे बघा रस्त्यावर, ती कृपया लगेच बाजूला घ्यावी. हॅलो, 5 बॉल 2चे समीकरण होतं आणि पुढच्याच बॉलवरती पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी मागणी केली गेली होती. नॉट आउटचा इशारा आला, एकदा पूर्ण होईल. आता 4 बॉल 1चं समीकरण आहे. मॅच मात्र पूर्णपणे इन झालेले आहे पेटाले टीमसाठी. संदीप पाटील अजूनही आपण पाहतो सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला आणि मॅच मात्र खऱ्या अर्थाने कॅरी ऑन केली त्यांनी. कारण 30 बॉल 39चं समीकरण होतं. एका फलंदाजाने थांबणं गरजेचं होतं आणि तीच भूमिका संदीप पाटीलने दाखवलेली आहे. आणि मॅचमध्ये त्याने आपण पाहिलं तर 10 ते 11 धावा केलेल्या आहेत आणि मॅचमध्ये खऱ्या अर्थाने 12 धावा केलेत असताना मॅचमध्ये आपण पाहतो पेठाला टीमला त्याने आणून ठेवलेला आहे. आता शेवटचा विजयी फटका परेश केणीच्या बॅटमधून येतोय का पाहायचं आपल्याला मैदानावरती. आता 4 बॉल 1ची आवश्यकता. स्वप्नील लगेच पेंडू फेकायचा आहे. उशीर करू नका आता मॅचमध्ये. मॅचचं रिदम तोडू नका. प्रेक्षकसुद्धा मॅचचा एन्जॉय करत आहेत. अगदी आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून आणि इथे मैदानावरती सुद्धा भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती. 4 बॉल 1ची आवश्यकता आहे. डॉट काढला स्वप्नील काढणं. मॅच मात्र हाय व्होल्टेज ड्रामा अजूनही होईल का. 1 बॉल जर डॉट आला ना तर मॅचमध्ये अजूनही मजा येऊ शकेल. प्रेक्षक सुद्धा त्याच मॅचची वाट पाहत आहेत. अजून या मैदानावरती आपण पाहिलं तर तलोदा विपक्ष टेंबोर टीम सुद्धा असाच सामना झाला होता. अगदी 4 चेंडू राखून जरी जिंकला तर मॅचमध्ये चांगली मजा आली होती. आता 3 चेंडू 1ची आवश्यकता. परेश केणी दुसऱ्या बाजूने इथं स्ट्रायकिंग गेला पाहायला मिळू शकतोय.
आता त्याच्याकडे क्षमतेनुसार त्याने फलंदाजी केली तर मॅचमध्ये कदाचित तो मोठा फटका मारून सुद्धा मॅच फिनिश करू शकतोय किंवा एखादी सिंगल सुद्धा घेऊन मॅच फिनिश करू शकते. कारण धावसंख्या आपण पाहिल्या तर चेंडू आणि धावांचं अंतर भरपूर आहे. 3 बॉल 1ची आवश्यकता आहे. पाहूया मॅचमध्ये या बॉलवरती काय घडेल आणि इथून या मॅचमध्ये विजय संपादन केलाय. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या कंप्लीट झाली आहे. स्वर्गीय महादेव काका विकासपट पेटाला टीमने विजय संपादन केलाय. त्यांचं आपण करूया आयोजकांच्या वतीने अभिनंदन. तर आता थँक्स संतोष गरत. आता जी लढत झाली या लढतीमध्ये ते संग्राम 11 हनुमान नितलस क्रिकेट संघावर मात करत महादेव काका 11 विकासपट पेटाली क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करतो. आणि स्पर्धेमध्ये संग्राम 11 नितलस संघाने सहभाग घेतला. जय भोलेनाथ गावदेवी कमिटीच्या गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर या स्पर्धेकरता आता ज्यांचं इथे आगमन होत आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बालाराम पाटील साहेबांचं पिसारवे गावच्या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत.